नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यात देखील एकूण 9 कंटेस्टंट हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. तर बघूया आलेत या घडीचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, या नवी कंटेस्टंटमध्ये सध्या वोटिंगसाठी तगडी कॉम्पिटिशन पाहायला मिळते. तर या वोटिंग ट्रेंडमध्ये सध्या 9व्या स्थानी तो म्हणजे आयुष संजीव. आयुष संजीवला वोटिंग कमी होताना दिसते. माहिती आहे त्याचं कारण? आयुष सध्या दिसत नाही की काय माहिती नाही. आयुषला वोटिंग खूप कमी होताना दिसते. तसा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त काही त्याचा गेम नाही. कदाचित त्यामुळेच त्याला वोटिंग कमी होताना दिसते. सध्या आयुष हा 9व्या स्थानी आहे. नंबर 8ची गोष्ट करायची झाली तर आयुषपेक्षा जास्त ओमकारला इथे वोटिंग होताना दिसते. ओमकारचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाही आहे, टास्क असेल तेव्हाच तो थोडाफार दिसतो. काल ओमकारचं तुम्ही बघितलं असेल की तन्वी आणि राकेश बापट हे बेडवरती फोन फोन खेळत होते. दोघे दिसत होते. राकेशच्या बाजूला अ, ओमकार बसला होता. खरं तर आता या दोघांकडे कॅमेरा होता. हे दोघेही दिसत होते. ओमकारला त्याच्यामध्ये दिसण्याची, बोलण्याची संधी होती. पण याने सरळ झोपून घेतलं. डोळे बंद केले होते. अरे काहीतरी बोल, काहीतरी प्रेझेंट कर, तूही दिसशील. फक्त तो टास्कमध्येच दिसतो. बाकी असा कुठेही दिसत नाही. तसा त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये गेमही नाही. पण सध्या त्याचे जे फॅन्स आहेत ते त्याला वोटिंग करताना दिसतात. तो या वोटिंग ट्रेंडमध्ये 8व्या स्थानी आहे. नंबर 7ची गोष्ट करायची झाली तर इथे आली दीपाली सय्यद. बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट दीपाली सय्यद आहे, परंतु तिला त्या पद्धतीने वोटिंग होताना दिसत नाही. सध्या जरी ती बॉटमला असते तरी ती काही सध्या लगेच बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही. आणि गेल्या वेळी ज्या पद्धतीने अगदी वरती तिला सेव्ह केलं होतं, तर तसंच या आठवड्यात देखील सेव्ह करतील. जरी ती सध्या बॉटमला असली तरी ती बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. नंबर 6चं सांगायचं झालं तर इथे अनुश्री माने. अनुश्री मानेचा गेम जरी निगेटिव्ह असला तरी तिचे फॅन्स तिला मजबूत सपोर्ट करताना दिसतात. काल अनुश्री जरा चांगल्या पद्धतीने दिसली. राकेशचं आणि अनुश्रीचं बॉन्ड जरा व्यवस्थित पाहायला मिळालं. तर सध्या अनुश्री या वोटिंग ट्रेंडमध्ये 6व्या स्थानी आहे. नंबर 5 वरती आलाय तो म्हणजे सचिन कुमावत. सचिन दादाचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाहीये, पण तो पॉझिटिव्ह दिसतो बिग बॉसच्या घरामध्ये. 2-3 दिवस तो व्यवस्थित दिसला आणि ज्या पद्धतीने सचिन भाऊनी जे काही इमोशनल लोकांना केलं, तर तो कुठेतरी सपोर्ट सचिन भाऊला मिळताना दिसतोय. सचिन भाऊने थोडंसं खेळायला पाहिजे नक्कीच, हे मात्र खरं आहे. तर सचिन भाऊ सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 5व्या स्थानी आहे. नंबर 4 वरती आलाय तो म्हणजे प्रभू शेळके. मित्रांनो, प्रभू शेळकेला या नॉमिनेशन टास्कमध्ये जवळपास सगळ्याच लोकांनी त्याला टार्गेट केलं आणि याचाच फायदा कुठेतरी प्रभूला होताना दिसतोय. काल विशालने त्याला टार्गेट केलं. विशाल सांगतो, मी याला फुटेज देणार नाही, माझ्यामुळेच हा दिसतो. मग तू देतो कशाला फुटेज? आणि प्रभू ज्या पद्धतीने आपले मुद्दे ठेवतो, तर ते मुद्दे कुठेतरी लोकांना आवडतात. मी डॉन आहे, डॉन. तुम्हा सगळ्यांना घरी पाठवेन, नंतर मी घरी जाईन. हे जे काही त्याचे वाक्य आहेत ना, म्हणजे त्याचं जे काही बोलणं आहे ना, ते लोकांना आवडते आणि तो त्याच्या पद्धतीने का होईना एंटरटेन लोकांना करतोय. त्यामुळे सध्या लोक त्याला वोटिंग करताना दिसत आहे आणि या वोटिंग ट्रेंडमध्ये तो 4थ्या स्थानी आहे. जरी तो 4थ्या स्थानी असला तरी त्याच्यावरती बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची नक्कीच टांगती तलवार असणार आहे. नंबर 1, 2 आणि 3. मित्रांनो, इथे 3ऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे राकेश बापट. राकेश बापट हा पहिल्यांदाच या नॉमिनेशनमध्ये आलाय आणि लोक जे काही त्याचे सपोर्टर आहेत ते त्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करताना दिसतात. 2 दिवस राकेश बापट हा शांत होता, मात्र आज तो चांगलाच चवताळ आहे. रुचिता आणि त्याचं चांगलंच भांडण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. तर राकेश या वोटिंग ट्रेंडमध्ये 3ऱ्या स्थानी आहे. नंबर 1 आणि नंबर 2 तगडी फाईट पाहायला मिळते. इथे नंबर 2 वरती आहे तो म्हणजे रोशन भजनकर. मित्रांनो, रोशन भजनकर याला तगडा तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय. गेले 2 आठवडे तो नॉमिनेशनमध्ये होता, तेव्हाही त्याला 1-2 नंबरचीच मतं मिळताना दिसत होती आणि आता सुद्धा तीच परिस्थिती आहे. सध्या रोशन भजनकर हा दादा नंबर 2 वरती आहे. नंबर 1 वरती कोण आहे? तर मित्रांनो, नंबर 1 वरती आहे ती म्हणजे सरकार, म्हणजेच दिव्या शिंदे. दिव्या शिंदेला तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय मित्रांनो. कडक सपोर्ट मिळतोय दिव्या शिंदेला. गेल्या नॉमिनेशनमध्ये सुद्धा दिव्या आणि रोशनमध्ये सगळे कॉम्पिटिशन पाहायला मिळत होते. हे दोघेही नंबर 1 आणि नंबर 2च्या पोझिशनवरती कायम होते आणि या वोटिंग ट्रेंडमध्ये सुद्धा तेच पाहायला मिळते. रोशन आणि दिव्यामध्ये तगडी कॉम्पिटिशन पाहायला मिळते. इथे आलाय राकेश. त्यानंतर सचिन भाऊला सुद्धा बऱ्यापैकी वोटिंग इथे होताना दिसते. तर हे काही टॉपचे कंटेस्टंट आहेत. त्याच्यामध्ये प्रभू सुद्धा आहे. आता डेंजर झोनमध्ये जी लोक आहेत ना, त्याच्यामध्ये अविष आहे, ओमकार आहे, दीपाली आहे, अनुश्री माने ही जी लोक आहेत ती थोडीशी बॉटमला आहेत.
याच्यामध्ये प्रभू सुद्धा येतो, पण प्रभूला सध्या लोकांची पसंती मिळताना दिसते. दीपालीचं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दीपालीला जरी कमी वोटिंग असली तरी दीपाली ही बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. ती लगेच बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे. आता यावेळी तर असं दिसतंय की आयुष आणि ओमकार या दोघांवरती या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. आता बघू हे दोघे कशा खेळ खेळतात. आयुष जर त्याला काय आपलं मेडिकल रिझन जर त्याचं असेल या आठवड्यात, कारण तो काल पूर्णपणे झोपूनच होता. जर मेडिकल रिझन असेल तर आयुषला घराबाहेर काढू शकतात. आता बघू काय होतंय. सध्या तरी आयुष, ओमकार, दीपाली त्यानंतर अनुश्री असे कंटेस्टंट बॉटमला आहेत. तर काय वाटतं तुम्हाला या आठवड्यात कोण जाऊ शकतो बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आणि तुमचा सपोर्ट कोणाला असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.